विशाल म्हात्रे उत्सारकर आणि घेसरचे आकाश भोईर. आमचे स्कोरर नितेश संते आणि वरुण संते दोन स्कोरर आमच्या सोबत आहेत. आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहतायत 5 षटकांची लढत आहे आणि पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज केजी मुंडे येत आहेत. 5 षटकांची मॅच असेल. यानंतर सामना असेल तो कोळेगाव विरुद्ध काटई. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना यानंतर असेल. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्ही पाहतात अ गटातील आकाशन विरुद्ध उसाटणे. दोन्ही संघांनी एक सामना जिंकला. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. केजी मुंडेचा पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता अजय भंडारीचा आणि ते मात्र बीट केलं ते अजयला. पहिला चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगाने नेहमीच इम्प्रेस केलंय गोलंदाज केजी मुंडे. तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये ते समाप्त झालेत. ब गटात आपण पाहिलं तर नांदिवली आणि दातिवली दोन संघ पुढे सरकलेत. श्री मामांचं आगमन होतोय आगासनचे श्रीधर बेडेकर त्यांचं हार्दिक स्वागत. इथे मात्र चेंडू हवेत आहे. कुणाल मुंडे जज करतायत आणि झेल झाला ड्रॉप. चांगली फेकी केली होती. कुणालने मात्र इथे चूक केली. झेल बघायचं आता किती महागात पडतोय फलंदाज अजय भंडारीचा. इथे मात्र पुन्हा चेंडू हवेत आहे. पुन्हा 2 क्षेत्ररक्षक आले होते. मात्र झेल कोण घेणार हा प्रश्न नक्कीच पडला दोन्ही खेळाडूंना. एक धाव इथे मिळेल आणि अजयला इथे नशिबाची साथ मिळते या मॅच मध्ये. पहिला झेल सुटलाय. दुसराही झेल त्याचा हवेत होता थोड्या वेळासाठी. तोही जमिनीवरती आपण पाहिलं तर लँड झालाय. 3 धावा धापाल कधी लागल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना उसाटणे संघ. सेकंडला फलंदाज आता मात्र मुकेश येत आहेत. 5 षटकांचा सामना तुम्ही पाहतायत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. आकाश भोईर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत आहेत आणि मेन पंच तुम्ही पाहतायत विशाल म्हात्रे. केजू पलावा सिटी एन कडून राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत. धावचीची संधी होती मात्र डायरेक्ट हिट इथे झाला नाही. एका धावेने खातो करते फलंदाज मुकेश. 1 धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागल्या त्या 4 धावा. लेफ्टी राईटी बॅट्समॅन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहतात. ज्या प्रकारे भारतीय संघाने आपण सौरभ गांगुली सचिन तेंडुलकरला पाहिला. वीरेंद्र सेहवाग गौतम गंभीरला तुम्ही पाहिलंय. रोहित शर्मा शेखर धवनला पाहिलं. इथे मात्र उसाटणे संघाच्या माध्यमातून अजय आणि मुकेशला तुम्ही पाहतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. शेखरचे आगमन होतोय. हार्दिक स्वागत. हा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय अजय भंडारीच्या बॅटमधून. फाईन लेगच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल हा षटकार. षटकार येतोय. मी मगाशीच उल्लेख केला होता अजयचा झेल सुटलाय आणि अजय एक चांगला फलंदाज आहे आणि चांगल्या फलंदाज झेल सुटल्यानंतर गोलंदाजावर थोडासा प्रेशर नक्कीच पाहायला मिळतो. हा चेंडू सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकात केजीने धावा खर्च केले त्या 14 धावा. झेल सुटल्यानंतर बघा अजय भंडारी चांगली फलंदाजी करतोय. अजय भंडारीकडे चांगले फटके आहेत. फाईन वरून तुम्ही षटकार पाहिला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चौकार पाहिलाय. त्यामुळे मैदानाच्या चारही बाजूला तो फटकेबाजी करू शकते हे सांगत असताना आपण पाहिलं तर फलंदाज अजय. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती असेल आपण खेळाडूंना थोडीशी सूचना करायची आहे. 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. चौदा धावा पहिल्या षटकात आल्या. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज नागराज मुंडे येत आहेत. बघायचं आता 14 धावा केजीने खर्च केल्या आहेत. त्यात 2 झेलही सुटलेत. आणि बघायचं आता अजय कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पहिल्या मॅच मध्ये अजयने खूप चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. टिनू आहेत तिथे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय टिनू बेडेकरचं. 2 धावा इथे मिळतात त्या फलंदाज मुकेशला. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलकर धावा लागल्यात त्या 16 धावा. 16 धावा तुम्ही धावपलकवरती पाहतायत. 16 धावा तुम्ही धावपलकवरती पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नागराज गोलंदाजी मार्कवर. हा कुटप्प्याचा चेंडू होता. फायदा घेऊ शकले नाहीये. मोठा फटका यायला हवा होता मात्र फलंदाज बीट होता. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा विनोद आपण पाहिलं तर मुकेश शेवटपर्यंत मैदानात थांबले होते. सलामीला आले होते. शेवटपर्यंत थांबले मात्र फारसा चांगला खेळ त्यांचा झाला नव्हता. फक्त एक स्टँड त्यांनी दिला होता त्या मॅच मध्ये. फक्त 7 त्यांची मिळाली होती. नागराज हा चेंडू तुम्ही पाहताय मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. पंच आकाश भोयर यांचा इशारा देतोय. चेंडू सीमा पार. हा चौकार. धन्यवाद. तर विश्वजीत ठाकूर यांनी उपस्थिती सुद्धा लाभली होती मागच्या वर्षी. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती लाभली होती या स्पर्धेसाठी दिघोड्यावरून. अजून एक चांगला फटका तुम्ही पाहतायत. पुन्हा मिड ऑफच्या वरून खेळतायत. लॉंग ऑफच्या दिशेने विराज खूप वेगाने आले. धावचीची संधी आहे आणि फलंदाज अजय भंडारी धावचीच्या स्वरूपात बाद. तर धावचीच्या स्वरूपात पहिलं धक्का लागलाय तर उसाटणे संघाला. थोडीशी घाई दाखवली विनोद. कारण की अजय भंडारी चांगला फलंदाजी करत होता आणि धावचीच्या स्वरूपात तो बाद झाला. त्यामुळे यश मिळाले टीम ओम साई आगासन संघाला. तिसऱ्या क्रमावरती फलंदाज नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय समीर. हा चेंडू तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू वेगाने सीमा पार जाईल. हा चौकार. पंचवीस धावा धावपलकरती लागल्या आहेत. मुकेशला माहिती आता अजय मैदानाच्या बाहेर गेले त्यामुळे मला एक चांगली इनिंग इथे साकारावी लागेल हे मुकेशला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे तो चांगला खेळ मैदानामध्ये करतोय. इथे मात्र अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. चेंडू 2 बाउन्स सीमा पार जाईल. चौकार.
2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकात तब्बल 29 धावा. म्हणजे धावांची गती विनोद चांगली आहे. एक गडी जरूर अजयच्या स्वरूपात बाद झालाय. म्हणजे धावांची गती चांगली आहे उसाटणे संघाची. पहिल्या मॅच मध्ये 58 धावा त्यांनी करून दिल्या नव्हत्या मानपाडा संघाला. त्यामुळे त्यांचा प्रयत्न हेच असेल की 60 ते 65 धावा उभारायच्या आणि ते प्रयत्नामध्ये ते सुरू आहे. केजूला कमबॅक करावं लागेल. केजूला येणारं षटक खूप चांगलं फेकावं लागेल. 5 षटकांची मॅच आहे आणि दुसऱ्या स्पेलमध्ये केजू मुंडे आले. ज्या केजूने पहिल्या षटकात 14 आणि नागराजने धावा दिल्या 15. केजू पलावा सिटी एन कडून राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. ओमकार खूप वेगाने आले होते मात्र तोपर्यंत 2 धावांचा अवधी असणार आहे. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 31 धावा. एक गडी बाद 31 अशी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना उसाटणे संघ ज्याने मानपाडा संघाला पराभूत केलं होतं. दुसऱ्या बाजूला ओमसाई आगासा संघ ज्याने आरबीएस उंबाडे संघाला या स्पर्धेतनं घराची वाटचाल दाखवली. हा चेंडू तुम्ही पाहतायत पडल्यानंतर किती बाउन्स घेतलाय. पंचांचा इशारा येतो 1 बाउन्स. चेंडूने जास्त बाउन्स घेतला. फलंदाज आपण पाहिलं तर समीरला तुम्ही पाहतायत जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. समीर 30 षटक मार्गस्थ असताना आपण आतापर्यंत धावा पाहिल्या तर 31 धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगवान चेंडू होता कारण मगाशी उल्लेख केला या षटकामध्ये केजू मुंडेला कमबॅक करावा लागेल. ज्या गोलंदाजीसाठी केजू मुंडे जाणला जातो ती गोलंदाजी त्याला इथे करावी लागेल. धावांवरती तुम्हाला कमीत कमी धावांवरती थांबावं लागेल. कारण उसाटणे संघाची गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. इथून 55 ते 60 धावा त्यांनी केल्या तर त्यांचे गोलंदाज मात्र या मॅच मध्ये फाईट करू शकतात. केजू गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी एन कडून राईट मोर द विकेट. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. कुठे फटके येत नाहीये. प्रयत्न सुरू आहेत समीरच्या माध्यमातून मात्र त्याचं कारण चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. एक धाव इथे जरूर मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागल्या त्या 32 धावा. 3रं षटक मार्गस्थ असताना 32 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 षटकांची लढत आगासन विरुद्ध उसाटणे. खंडी चषकचा चॅम्पियन संघ तुम्ही उपविजेता संघ पाहतायत ओमसाई आगासन. हा चेंडू तुम्ही पाहतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये ओमकार जज करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने झेल टिपलाय वाईडिश लॉंगॉनला आणि फलंदाज सलामीला आलेला मुकेशची खेळी ते समाप्त. क्या बात आहे. खूप चांगलं संगीत. प्रकाश चौगुले यांचा आवाज तुम्ही ऐकला या गाण्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज धनंजय हिलाल येत आहेत. केजूने चांगलं कमबॅक केलं आता मात्र या षटकामध्ये राईट मोर द विकेट. अगला फटका खेळण्याचा प्रयत्न तर हलकस अपील केलं होतं इथे आणि 3 षटकाचा खेळ संपला. आपण पाहिलं तर 2 षटकाखेर धावा होत्या 29 आणि या षटकात केजी मुंडेने धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 3 धावा. म्हणजे धावा झाल्यात 32. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकाखेर 32 धावा तुम्हाला पाहायला मिळतात धावपलकावरती. पाण्याचं नक्कीच जलपान करत असताना खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून विनोद पाण्याची व्यवस्था सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया राजच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
तर 3 षटकांचा खेळ विनोद इथे संपलाय. आपण पाहिलं तर 3 षटकाखेर धावा झालेत 32. म्हणजे 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तत्पूर्वी कोळेगावचे कॅप्टन आणि काटाईचे कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी यायचे. रवींद्र संते आणि संदीप फुटाणे. यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. तुम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. 2 षटकात 29 धावा होत्या पॉवर प्लेच्या आणि तिसऱ्या षटकात केजूने धावा दिल्या फक्त 3. एक गडी त्याने बाद केला. धावा झाल्यात 32 आणि 34 षटक घेऊन ते गोलंदाज ओमकार पाटील येत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय ओमसाई आकर्षण संघाचा. इथे एज लागते आणि फलंदाज धनंजय हिलालची खेळी समाप्त होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये उसाटणे संघाला. तर जयदास पाटील येत आहेत नवीन फलंदाज. एक जयदास पाटील आपण उसारग संघामध्ये सुद्धा पाहता. उसाटणे संघामध्ये आपण जयदास पाटीलला पाहतो ज्याने पहिल्या मॅच मध्ये उपयुक्त 18 धावा केल्या होत्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. ओमकारला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं की धनंजय हिलाल सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. त्याचा विकेट नक्कीच ओमकारला मिळाला त्यामुळे ओमकारचाही आत्मविश्वास आता वाढला असेल. जयदास पाटील मला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 5व्या क्रमांकावरती. संदीप फुटाणे येत आहेत. रवींद्र संते आपण यायचे नक्कीच. शंकर संते कॅप्टन आहेत. संदीप फुटाणे यांचं स्वागत आपण पाहतोय. षटकाराने केलंय फलंदाज जयदास पाटीलने. साने धावसंख्या पुढे सरकेल. धावा लागतात त्या 38 धावा दाबलगडदी. पहिल्या मॅचची इनिंग जणू काय कंटिन्यू सुरू ठेवली आपण पाहिले फलंदाजाने. ओमकार राईट मोर द विकेट. अजून एक चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक होते एक्स्ट्रा कव्हर रिजनला. केजुई आले होते मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल. चौकार. धन्यवाद डीजे. आता धावा येत आहेत. 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या जयदासने आणि त्याला साथ देतोय 9 सेकंडला समीर. मागच्या मॅच मध्ये जी इनिंग खेळले होते तीच इनिंग इथे कंटिन्यू सुरू केली आहे फलंदाज जयदास पाटीलने. 42 धावा. इथे मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क इथे झाला नाही. फलंदाज इथे मात्र बीट झाले. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती उसाटणे संघाची 3 गडी बाद 42. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ओमकार पाटीलच्या षटकातील. त्यानंतर अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मॅचेस सर्वच या स्पर्धेत तुम्हाला 5 षटकांच्या पाहायला मिळतील. इथे मात्र चेंडू खेळून करतोय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. टिनू बेडेकर काय अफलातून क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळते. आणि याच क्षेत्ररक्षणासाठी टिनू बेडेकर जाणले जातात. खरे अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा आम्ही भरपूर वेळा त्यांना पाहत असतो. तन्मय प्रतिष्ठान हा संघ तुम्ही टिनूचा पाहत असता आणि अनेक स्पर्धा अंडर मध्ये सुद्धा जिंकले तन्मय प्रतिष्ठान आकर्षण या संघाने. तर दिव्यातील भरपूर खेळाडू त्या संघामध्ये असतात. ओमकार गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. हा ब्लॉक हॉलचा चेंडू होता त्यालाही खोदून काढलाय. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातात आणि 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटका अखेर धावा झाल्यात त्या 45 धावा दाबल करती. 45 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर.
तर शंकर संते सुद्धा इथे आलेले आहेत, कोळेगावचे कॅप्टन. आणि संदीप फुटाणे तुम्ही पाहतात एका बाजूला. 5 षटकांची लढत यानंतरही असेल. तर श्रीधर बेडेकर यांना विनंती असेल आपल्या शुभस्य टॉस करायचंय. चला कॅप्टन या संदीप टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन. या पुढचा लढत असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहू शकाल. कोळेगाव विरुद्ध काटे. दोन्ही आपण विचार केला तर बाजूबाजूचे संघ आहेत, मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्रवर्ग आहेत. मात्र 45 धावा झाल्यात. 45 4 षटकांच्या समाप्ती आता 45 धावा. 45 लॉस ऑफ 3 गडी बाद 45. टॉस झालेला आहे आणि कोळेगाव संघ टॉस विन आहे. कोळेगाव संघाने नाणेफेकी जिंकले. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा कोळेगाव संघाने नाणेफेकी जिंकली होती. या मॅच मध्ये सुद्धा टॉस जिंकलाय. म्हणजे शंकर संते आपण पाहिलं तर नेहमीच टॉस जिंकत असतात. आणि संदीप फुटाणे आपण पाहिले मागचा टॉस जिंकला होता. पंचेचाळीस धावा झाल्यात आणि शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज विराज मुंडे. कार्डी चषक मध्ये एक वेगळी छाप सोडली होती तो गोलंदाज तुम्ही पाहतायत. सेकंडला फलंदाज आहेत ते जयदास. नो सेकंडला समीर आहेत. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 45 धावा झाल्या विनोद. आणि इथून बघायचं आता पलावा सिटी एन कडनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहतोय विराज मुंडे. विराज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र वेगवान चेंडू होता. वेगाने इम्प्रेस केलंय. ज्या प्रकारे आपण पाहिलं केजू मुंडेकडे प्रचंड वेग आहे, त्याच पद्धतीचा वेग तुम्हाला विराज मुंडेकडे सुद्धा पाहायला मिळतो. केजू मुंडे यांचे चुलत भाऊ आहेत, त्यामुळे केजूलाच फॉलो करत असेल विनोद ते. केजूकडे जो वेग आहे तोच वेग तुम्हाला विराज मुंडेकडे सुद्धा पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. वेगाने आल्यानंतर चेंडूची गती कमी केली, त्यामुळे फलंदाला थोड्याशा अडचणी जरूर येऊ शकतात. आणि इथे मात्र सिंगल मिळाले. 46 लॉस ऑफ 3 गडी बाद 46 धावा तुम्हाला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. चार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावांची गती चांगली होती. 2 षटकात 29 धावा कुठल्या होत्या उसाडे संघाने. आता त्याच उसाडे संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आपण पाहिला तर किती वेगाने जातोय आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती, मात्र वॉर्निंग दिली जाते 1 बाउन्सची. विराजला 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 46 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. ज्या संघाने 2 षटकात 29 धावा कुठल्या त्या उसाडे संघाने, त्याच संघाला विनोद धावांसाठी इथे संघर्ष करावा लागतोय 1-1 धावासाठी. हा चेंडू मात्र हवेत आहे. विराज स्वतः खूप वेगाने येत आहेत आणि फॉलो थ्रू मध्ये काय झेल टिपलाय. एकदा जोरदार टाळ्या होत्या विराज मुंडेसाठी आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का उसाटणे संघाला.
मध्ये जात असताना करण वेडेकर आणि निल्सन मडवी. तर उसाटणे संघ लगेचच फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. उसाटणे संघाने पहिल्या सामन्यात जय पिंपळादेवी मानपाडा संघाला एक रोमहर्षक सामन्यामध्ये पराभूत केलं. त्यानंतर आगासन उंबाडेमध्ये सामना झाला, त्यात आगासन संघाने उंबाडणे संघाला नक्कीच सहजतेने पराभूत केला. आणि आता मात्र द्वितीय फेरीमध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर येताना दिसत आहेत. आगासन संघाचे समर्थक भरपूर संख्येने नक्कीच मैदानाच्या चौफेर उपस्थित आहेत. मंचावरती देखील भरपूर मान्यवर आगासनचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला उसाटणे संघ नक्कीच जरी हा संघ दुरून आला असला तरी काही प्रमाणात या संघाचे देखील समर्थक उपस्थित आहेत. आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील उसाटणे संघाला खूप चांगलं समर्थन लाभते. SMD या वाहिनीवरती स्पर्धा सुरू आहे, अत्यंत चांगला टेलिकास्ट सुरू आहे, उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी आणि क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. तर पडद्याच्या आत कोणी पाय ठेवू नका आणि कोणीही त्या पडद्याला स्पर्श करू नका, हे तुम्हाला नम्र विनंती आहे. कोणीही आतमध्ये बसू नका, लक्षात असू द्या. नक्कीच तुम्ही या स्पर्धेचे घटक आहात आणि तुमच्याशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे. पण प्लीज प्रेक्षक तुम्हाला आम्ही विनंती करतो की आपण प्लीज मैदानाच्या बाहेरूनच हा सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू भन्नाट वेगाने आला होता. वेग तर ओळख आहे अमरची आणि त्याच वेगावरती स्वार होऊन तो नेहमी गोलंदाजी करत असतो. आणि पहिला चेंडू इथे मात्र स्वतःचा परिचय देत असताना हा डॉट चेंडू. ते 50 धावा करायचे आहेत, पण नक्कीच 50 धावा करताना आगासन संघालाही या मैदानावरती या धावा सहजासहजी करता येणार नाही. बॅटची कडा लागली आहे आणि इथे मात्र फ्रंट फूटवर येऊन हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करणचा फसतो. बॅटची कडा लागते, चेंडू मागे जातोय. सुदैवानं चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर हवेत गेला नाही, अन्यथा झेलचितची शक्यता झेलचित होण्याची शक्यता निर्माण झाली असती. दोन चेंडू डॉट येत आहेत. अमर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेंथ. पुन्हा एकदा गतीने मात्र इथे पूर्णपणे बीट केलंय फलंदाज करणला. अत्यंत चांगली कामगिरी करणची आपण पाहता यंदाच्या हंगामात होताना दिसते आणि करणने मात्र खूप प्रभावित केले यंदा आपण पाहिलं तर. पण या सामन्यामध्ये 3 चेंडू डॉट या ठिकाणी फेकलेले आहेत. अमर मात्र इथे नक्कीच आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करतोय, अचूकतेवर भेदकतेवरती तो भर देतोय आणि या ठिकाणी 3 चेंडू डॉट आलेले आहेत. यावेळेस बॅटची कडा लागली आहे, चेंडू येतो फाईन लेगच्या दिशेने. अखेर इथे मात्र नक्कीच धावसंख्येला आरंभ होतोय 4 धावेनी. हा चौकार नक्कीच करणचा आत्मविश्वास वाढवेल. पण इथे 3 चेंडू डॉट आल्यानंतर बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू फाईन लेगच्या दिशेने सीमारेषे बाहेर गेला. चौकारने अकाउंट स्वतःचं व संघाचं करणे उघडलेले. पुन्हा एकदा अमर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेस चेंडू शरीराचा वेध घेतोय. अपील पण पंच सांगतायत की हाईट फॅक्टर आहे, चेंडू जास्त बाउन्स झाला होता. पडल्यानंतर नक्कीच बघा लेग बायचा इशारा किती जबरदस्त पद्धतीने करतायत. गुड जॉब विशाल म्हात्रे. जबाबदारी का असते विशाल म्हात्रेला ठाऊक आहे. आयोजन करायचं असेल तर किती आधी तयारी करावी लागते, कित्येक रात्री जागवावे लागतात. हो, यावेळेस मात्र स्ट्राईकला निल्सन आले होते आणि अशा प्रकारे एका यशस्वी षटकाची समाप्ती होते. अमर मात्र या षटकामध्ये केवळ धावा देतोय 5. एकही गडी त्याने जरी गमावला नसला तरी पॉवर प्लेमध्ये जी अपेक्षा संघनायकाला संघ सहकार्याने त्याच्याकडनं होती त्या अपेक्षेची पूर्तता त्यांनी केलेली आहे. आणि या षटकामध्ये आपण पाहतो फक्त 5 धावा खर्च करतोय आणि आता मात्र 24 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या आहेत. आगासन संघाला हे लक्ष गाठायचं असेल तर इथून संयम बाजूला ठेवावा लागेल. चेंडू व्यवस्थित मिडल करावे लागतील, कारण अशा प्रकारे जर डॉट चेंडू आले तर नक्कीच दबाव वाढत जाईल. पण अमरच्या या षटकानं नक्कीच कुठेतरी संघाला आत्मविश्वास दिलेला आहे. मात्र या दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होते यावर भरपूर काही गोष्टी अवलंबून आहेत. तर स्ट्राईकला यावेळेस करण पुन्हा एकदा येतोय. चौकाराने स्वतःचा अकाउंट त्याने ओपन केलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतायत
5 ही धावसंख्या आणि 45 धावांची गरज आहे. आमच्यासोबत स्कोरर आहेत वरुण आणि त्याचबरोबर गीतेश असे 2 संत्य आहेत या ठिकाणी. तर स्कोरर नेहमी एक डाव्या बाजूला बसतो उजव्या बाजूला, पण या दोघांची मैत्री इतकी घट्ट आहे की ती दोघं एकमेकांच्या शेजारी काका पुतणे आहेत ते. आणि असू दे पण स्कोरिंग छान करतायत आणि खूप चांगली मदत त्यांची आम्हाला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस येतोय जयदास. या संघाचा अत्यंत प्रतिभा संपन्न असा अष्टपैलू खेळाडू, पहिल्या सामन्याचा सामनावीर. ओ यावेळेस मात्र टिपिकल करण बेडेकर ओमसा यागा सन ब्रँडेड सिक्सर. व्हॉट अ शॉट. त्याने सादर केले. स्ट्रेट बॅटने जो जो फलंदाज खेळतो तो नेहमीच यशस्वी होतोय आणि अत्यंत चांगलं तंत्र या ठिकाणी या फटक्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. 6 धावा आले, धावसंख्या 11 धावफलकावरती. जयदास पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर निघालेले आहेत उसरघर गावींकडनं. ओ यावेळेस वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. पंचांचे दोन्ही आकाशाकडे षटकार. षटकार पाहिल्यानंतर कोणाला तुम्ही प्रश्न विचारला की 2 षटकारांपैकी कुठला षटकार जास्त आवडला तर सांगणं कठीण आहे. दोन्ही फटके अप्रतिम होते. आधीचा फ्रंट फूटवर खेळले, हा मात्र बॅकफूटवर गेले. जागा बनवली, भरपूर जागा मिळाली, रूम मिळाला ऑफ साईडला खेळण्यासाठी आणि यावेळेस पॉईंटच्या वरून हा चेंडू पाठवला सीमारेषे बाहेर. काय जबरदस्त कमबॅक. पहिल्या षटकात ठाऊक होतं नुकसान झालेले डॉट चेंडू आले होते, फक्त 5 धावा आल्या होत्या. मात्र मागच्या षटकाची जी नुकसान भरपाई आहे ती मात्र इथे पूर्ण करताना करण बेडेकर. ओ यावेळेस कव्हरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. कॉपी बुक स्टाईल मध्ये तंत्रशुद्ध पुस्तकी सुसंस्कृत फटका. चौकार. फलकावरती 21 सर्वांचं मन या ठिकाणी जिंकलेले या करण बेडेकरने. कारण 3 स्ट्रोक जर तुम्ही पाहिलं तर 3 स्ट्रोक भिन्न प्रकारचे होते. हा स्ट्रोक आपण पाहिला तर गॅप शोधण्यामध्ये यश आलं. पॉवर प्ले सुरू आहे. जी मेहनत केली होती खरं तर अमरने, मात्र इथे जयदासला नक्कीच करणला रोखणं कठीण झालेले आहे. कारण 16 धावा या 3 चेंडूमध्ये कुठलेल्या आहेत. धावसंख्या 21च्या घरामध्ये. ओ यावेळेस मिस टायमिंग झाला. झेल कोण घेणार आणि झेल होणार का. आणि हो इथे मात्र फलंदाज करण बेडेकरला परतावा लागेल. हा पहिला धक्का लागतो मैदानावरती ओमसाई आगासन संघाला. करण बेडेकर बॅक टू द पॅव्हेलियन. असं वाटलं होतं एखादी मोठी खेळी पाहायला मिळेल, पण नियतीला ते मंजूर नव्हतं. जयदासला मंजूर नव्हतं, क्षेत्ररक्षकाला. आणि अशा प्रकारे 20 धावांची खेळी साकारून फलंदाज करण बेडेकर डगआउटमध्ये येतोय. आणि करणने मात्र जाण्याआधी नक्कीच चांगली खेळी साकारलेली आहे. मैदानावरती येतो विराज मुंडे. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून विराज आणि करणने मात्र बाईक शेअर केली होती. आणि यंदाच्या हंगामात नक्कीच हे 2 खेळाडू खूप चांगली कामगिरी करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला निल्सनही आता मात्र नक्कीच चांगल्या लयमध्ये दिसते. मागील 3 ते 4 स्पर्धांमध्ये निल्सननेही प्रभावित केलेले आहे. आता निल्सनची जबाबदारी वाढलेली आहे कारण करण बाद झाला आहे. बघूया जयदास आणखीन कशा प्रकारची गोलंदाजी करतोय.
हो यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने खेळतायत. हा चेंडू जातोय सीमा पार. निल्सन मडवीच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आता कुठे आनंद साजरा केला होता करण बाद झाल्यानंतर, पण त्या आनंदावरती या षटकाराने विरजण टाकलेले आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27. ओ स्टिअर केलंय. व्हॉट अ शॉट. फक्त दिशा दिल्या लेट कटच्या माध्यमातून चेंडूला पाडलाय थर्ड मॅनच्या दिशेने आणि हा येतोय चौकार निल्सनच्या बॅट मधून. सोनू तुला माझ्यावर भरोसा आहे की नाही, पण ज्या भरोशाने जयदासच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला होता त्या भरोशाला कुठेतरी जयदासने नक्कीच जाऊ दिलेली आहे. आणि ज्या गोलंदाज अमरने मात्र फक्त 5 धावा दिल्या होत्या, पण या षटकात जयदासने तब्बल 26 धावा खर्च केल्या. मागच्या सामन्याचा हिरो होता हा जयदास, पण या सामन्यामध्ये नक्कीच कुठेतरी या पराभवाला तो कारणीभूत ठरू शकतो. कारण अजूनही आपण पाहतो 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 19 धावा. आस्किंग रेट 6.33 प्रति षटकामागे. आता मात्र दुसऱ्या बाजूने निल्सनने देखील सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहे आणि निल्सन देखील करण प्रमाणेच तितकाच घातक फलंदाज आहे. आणि आता नक्कीच विराजचे देखील आगमन झालेले आहे. विराज तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. प्रथमच तो स्ट्राईकला येईल आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमर येतोय. कारण अमरने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, पण जयदास इथे मागला ठरला. पुन्हा एकदा अमरच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी, पण आता फक्त 19 धावा करायच्या आहेत. 26 धावा खर्च केल्यानंतर 26 धावा आल्यानंतर आगासन संघाचा आत्मविश्वास जुणावलेला आहे आणि आता इथून हा संघ नक्की विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल. कारण 18 चेंडूत 19 धावा हव्यात. हो यावेळेस बॅक टू द बॉलर खेळतायत. भरपूर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असतात. रफ्तार का राजा म्हणून नक्कीच संबोधलं तरी हरकत नाही. भरपूर गती आहे आणि गती बरोबर जर अचूकता आणि भेदकता असली, लयबद्धता असली तर नेहमीच गोलंदाज यशस्वी होत आहेत. हे पहिल्या षटकात आपण पाहिलेले आहे. तर धावसंख्या धावफलकावरती आपण 31 ही स्थिरावलेली पाहत आहे. नक्कीच मैदानात एक जबरदस्त असा चाहता आला, त्याला नक्कीच बाहेर जाण्यास सांगितलेले. हो व्हॉट शॉट. विराज मुंडे ज्याच्या नावाचे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याने गाडलेले झेंडे. वेगाने चेंडू आला होता, तितक्याच वेगाने पाठवून दिलेला आहे. आत्मविश्वास आपोआप वाढतो जेव्हा इतर फलंदाज बॅटिंग करतात, तेव्हा मात्र नक्कीच दुसऱ्या बाजूने देखील विश्वास एक निर्माण होत असतो. आणि किती धाडसी फटका होता. खरं तर अमर पहिल्या षटकामध्ये खूपच घातक ठरला होता, पण त्याच अमरवरती इथे मात्र आक्रमण करण्यात आले. आता आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे. 37-13 धावांची गरज आहे. आणखीन एक लास्ट जवाब अफलातून. हा स्ट्रोक बॅक टू बॅक दुसरा षटकार. इकॉनॉमिकल आल्यानंतर आगासन संघाचे समर्थक नक्की चिंतेमध्ये होते, पण दुसऱ्या षटकात 26 धावा आल्या आणि तिथूनच या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली. हो 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 व्हॉट अ शॉट. हा चेंडू कुठे गेलाय आणि कुठून आणायचा प्रश्न आहे. षटकार.
धावेची गरज आहे आता. धावांची बरोबरी झालेली आहे, यालाच क्रिकेट म्हणतायत. खरं तर आपण विचार केला नव्हता पहिल्या षटक इकॉनॉमिकल आल्यानंतर आज सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, पण मागचं षटक आणि ज्या गोलंदाजाने फक्त 5 धावा दिल्या होत्या त्याच्याच या षटकामध्ये हा सामना संपुष्टात येईल असं चित्र दिसतंय. आणि अशा प्रकारे हा विजयी चौकार विराटच्या बॅट मधून येतोय आणि अशा प्रकारे ओम साई आगासन संघाचा विजयी रथ मात्र पुढे निघालाय आणि या रथाला मात्र आता कोण रोखणारा प्रश्न निर्माण झाला. वेल प्लेड ओम साई आगासन संघ, खूप खूप शुभेच्छा. हार्ड लक गावदेवी उसाटणे संघ, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. तुम्ही वेळेवर आलात, आज सकाळी तुम्ही वेळेवर आलात त्याबद्दल नक्कीच VCC उसरगर संघ संपूर्ण कमिटी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. वळूया आपण सामन्याचा सामनावीर, नक्कीच आम्हाला गीतेश सांगतील.